सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति। मनुष्य म्हणून आपण या सृष्टीमध्ये जन्माला आलेलो. या जगामध्ये किती प्राणी आहेत गणना करता येत नाही. किती माणसे आहेत याची सुद्धा गणना अवघड आहे. युनायटेड नेशन्स ची सर्वोच्च मानवी संस्था आहे जी मानवतेला या जगामध्ये सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. तिने अनेक प्रयत्न केले युनेस्कोद्वारे वगैरे. अशक्यप्राय गोष्ट आहे. संपूर्ण व्यवस्था जसा सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो. हजारो वर्षापासून जेव्हापासून मनुष्याला कळायला लागलं तेव्हापासून ही घटना तो पाहतो. तसंच ही सृष्टी आहे. ही निरंतर जगतच असते. निर्माण होणे, त्याचं पालन पोषण होणे, पर्टिक्युलर लाईफ स्पॅन जगणे, नंतर मृत्यू होणे, ही सतत घडणारी घटना आहे. ते आपण बघतो, आपल्याला कळतं सुद्धा. पण जेव्हा प्रश्न स्वतःबद्दल येतो तेव्हा आपल्यातला अहंकार आपल्याला ते मान्य करू देत नाही. जन्माला येणं सुद्धा तुमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या हातात नाही. जोपर्यंत मनुष्याच्या वासना आहेत तोपर्यंत तो जिवंत आहे. मनुष्य आणि देव याच्यामध्ये हाच फरक आहे. वासना, इच्छा. मनुष्य वजन वासना म्हणजेच देव. जेव्हा तुमच्या वासना संपतील तेव्हा तुम्ही देव व्हाल. हे सर्व कळतं, वळत नाही. अहंकार कळतं पण वळत नाही. म्हणून भगवद्गीता भगवंतांनी सांगितलेली आहे. अर्जुनाला कळत सर्व होतं, क्षत्रिय आहे, त्याचं कर्तव्य कळत होतं. इतके वर्ष तो स्वतःचे कर्तव्य कर्म करत होता. पण प्रत्यक्ष जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा त्याला शत्रू सैन्यामध्ये स्वतःचे आपतेष्ट दिसले. तो हे विसरला, त्या युद्धाचं कारण काय, कशासाठी आहे, नीतिमूल्य विसरला. आणि त्याला आपतेष्ट दिसले. तो भावनाविहत झाला, युद्ध लढायला नकार दिला. आपण सुद्धा असले प्रसंग अनेक वेळा आयुष्यात अनुभवतो. आपल्याला कळत असतं हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पण तरी आपण ते करू शकत नाही. आपल्या काहीतरी इच्छा आकांक्षा असतात, काही बंधने असतात, ते स्वतःहून ओढून घेतलेल्या जबाबदाऱ्या असतात, ते आपल्याला ते करू देत नाही. त्याच्यासाठी भगवद्गीता दिलेली.
ही कोणत्याही मनुष्याला कोणत्याही क्षणी उपयोगात येते. आणि शुद्ध पाणी पचण्यासाठी मनुष्याला अत्यंत सोपं आहे. तसंच हे ज्ञान पचण्यासाठी अत्यंत सोपं आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्ही निर्मळ पाहिजे. तुमचं मन कुलषित नको, तुमची बुद्धी भ्रष्ट नको, तुमचं शरीर हे व्याधीग्रस्त नको. रिक्वायरमेंट खूप आहे, पण आपली सध्याची लाईफस्टाईल ते कितपत करू देईल यावर आपलं यश अवलंबून. हे सत्य कळतं पण ओळख नाही. हे सत्य नेमकं काय आहे, हे सत्य तत्व काय आहे, देव काय आहे, याची कारण मीमांसा हिंदू धर्मामध्ये केलेली मुख्य धर्मग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान. हे ज्ञान 4 वेदांमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक वेदामध्ये 4 भाग आहेत. वरचा भाग म्हणजे स्तोत्र किंवा ज्याला छंद म्हणतात, त्यानंतर ब्राह्मणके, त्यानंतर अरण्यके, त्यानंतर उपनिषद. उपनिषद म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. आत्मज्ञान. अरण्यके म्हणजे तुम्ही या जगापासून अलिप्त होऊन ज्या साधना करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या वासना संपतील, ते विधी, त्या साधना अरण्यकेमध्ये दिली. थोडक्यात वैराग्य वृत्ती. ब्राह्मणके म्हणजे काय? जो मनुष्य जगामध्ये गुंतलेला आहे, अशा मनुष्याला मार्गदर्शन करण्यासाठी, त्या जगापासून दूर जाऊन त्या ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, विधी दिलेले आहेत, कर्मकांड दिलेली आहे, जेणेकरून त्याचं पालन करत 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 तुम्ही या जगापासून विरक्त व्हा. अरण्यकामध्ये दिलेले पूजा करा, विधी करा, या जगापासून अलिप्त व्हा, आणि मग जे आत्मज्ञान प्राप्त होईल उपनिषदांमध्ये दिलेलं, ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरती सर्वोच्च जो भाग आहे ते स्तोत्र आहे, छंद म्हणतात वेदांमध्ये त्यांना. त्यांची उपासना करून, स्तोत्र म्हणजे काय, छंद म्हणजे काय, प्रत्यक्ष ब्रह्माचं केलेलं वर्णन, जे तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जात. सर्व स्तोत्र माहिती आहे आपल्याला, गायत्री मंत्र, असे कित्येक मंत्र आहेत, हे तुम्हाला त्या सर्वोच्च शक्तीपर्यंत घेऊन जाते, ब्रह्मापर्यंत घेऊन जाते. हे ज्ञान, वेदांचं ज्ञान सत्ययुगामध्ये लोकांना कळायचं. त्यानंतर द्वापर युग, त्रेतायुग, कलियुग, त्यानुसार ते ज्ञान कळावं म्हणून हे जे उपनिषदांचं ज्ञान आहे, हे थोडक्यात 700 श्लोकांमध्ये भगवद्गीतेमध्ये वेदव्यासांनी प्रस्तुत केलं, जेणेकरून जनतेला ते कळेल. तेव्हा कलियुगाच्या सुरुवातीला आपण जी 4 धाम म्हणतो, हिंदू धर्मातील पवित्र स्थळ मानले जातात. प्रत्येक स्थळ हे त्या त्या युगातील भगवंतांच्या, ब्रह्माच्या अवताराचं पवित्र स्थान आहे. तसं द्वारका,
भगवान श्रीकृष्णांचं स्थान. भगवंतांनी हा मानवताला केलेला उपदेश आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी केलेला आहे. नो इंटरमिजिएट पर्सन. बाकी सर्व जे ग्रंथ उपलब्ध आहेत ते कोणीतरी देव जाणला आणि त्याने जसा जाणला तसा शिष्यांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेला उपदेश. भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मानवतेला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. सत्य सर्वत्र आहे, ब्रह्म सर्वत्र आहे, पण तुम्हाला बघण्याची दृष्टी पाहिजे. आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून हे शरीर मिळालेलं आहे, मन सुद्धा आहे, बुद्धी सुद्धा आहे, पण या आपल्या साधनांचा उपयोग करून या साधनांच्या पलीकडे ज्यामुळे ही साधनं अस्तित्वात आहे, ज्यामुळे ही सृष्टी अस्तित्वात आहे, हे जाणणे, त्याचं ज्ञान प्राप्त करणे, त्याला आत्मतत्व म्हणतात, ब्रह्म म्हणतात, फादर इन हेवन म्हणतात, अल्लाह म्हणतात, अनेक नाव आहेत, पण तत्व एकच, बॉटम लाईन एकच, ही अज्ञात शक्ती जे संपूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करते आणि त्याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात. असं कोणतंही ठिकाण नाही, अशी कोणतीही वेळ नाही, असा कोणताही काळ नाही जेव्हा ते अस्तित्वात नाही. सर्वत्र ओमनीपोटेंट, ओमनिशेंट, ओमनीप्रेझेंट. ओम सर्वत्र, सर्वकालीन, सर्वश्रुत. पण आपल्याला ते सोडून सर्व काही दिसतं. इष्ट दिसतात, शत्रू दिसतात, शेजारी दिसतात, समोर दिसतात, मागे दिसतात, आयुष्यभर दुसरं पाहतो, पण तो देव ज्यामुळे सर्व काही आहे, जो सर्वत्र आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे, असं कोणतंच ठिकाण नाही जिथे नाहीये, तो मात्र दिसत नाही. का? आपल्याला भौतिक शरीर आहे, परंतु या शरीराचा उपयोग करून, आत्मज्ञान प्राप्त करून, ती दृष्टी, ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्याशिवाय त्याला तिसरा डोळा म्हणतात, जो ज्ञानाद्वारे प्राप्त होतो, आत्मज्ञानाद्वारे प्राप्त होतो. ही दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला देव कळत नाही, ब्रह्म दिसत नाही. प्रयत्न करा. तीर्थक्षेत्रांना जा, पूजा करा, स्वतःची कर्तव्य करा, जबाबदारी करा, काहीही करा, पण जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही, सत्य तुम्ही सत्य स्वरूपात जसं आहे तसं मान्य करत नाही आणि स्वतःचं आयुष्य जगत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुःख दुःख आणि दुःखच नाही. तुम्ही म्हणाल, गुरुजी काय सांगता, मी किती सुखात आहे, माझ्याकडे काय नाही, बघा हा घर आहे, बंगला आहे, गाडी, संपत्ती आहे, माझे मुलं बघा किती सुखी आहे मी. जोपर्यंत तुम्हाला अंतस्थ सुख कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाहेरचं सुख मोलाचंच वाटेल. जोपर्यंत तुम्ही कमळ बघत नाही,
तोपर्यंत झेंडूचं फुल सुद्धा तुम्हाला आकर्षक वाटेल, कारण तुम्ही झेंडूचंच फुल पाहता. तुम्हाला कमळ माहितच नाही, गुलाब माहितच नाही, त्याचं सौंदर्य माहितच नाही, त्याचा सुगंध माहितच नाही. तुमची स्थिती, तुम्हाला ती दृष्टीच नाही, तुम्हाला अनुभवच नाही. सत्य म्हणजे काय माहितच नाही. मग त्याचं महात्म्य कसं करणार, त्याचा अनुभव कसा घेणार? ज्ञानदृष्टी, हे ज्ञान भगवंतांनी या भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमध्ये दिले. एकदम शास्त्रोक्त पद्धतीने प्रदान केलेलं, एकही शब्द वायफळ नाही, सिक्वेन्स सुद्धा बदलवायची गरज नाही. कितीही बुद्धी वापरा, काहीही करा, नंतर कळतं अरे मला तर काहीच येत नाही. कित्येक शास्त्रज्ञ आले, कित्येक विद्वान आले, ज्यांनी या ग्रंथाचा अभ्यास केला, धर्मग्रंथांचा अभ्यास केला. शेवटी ते काय म्हटले, अरे मला तर काहीच कळत नाही. अर्थात जे सत्य बोलले ते, ज्या क्षणी तुम्हाला ब्रह्म कळतो त्या क्षणी तुम्ही ब्रह्म होता, तुम्ही स्वतः ब्रह्म बनता. अहम ब्रह्मास्मी. वेदांचं ज्ञान 4 ब्रह्मवाक्यात दिलेले. प्रथम ब्रह्मवाक्य प्रज्ञानम ब्रह्म, ही व्याख्या आहे. ब्रह्म म्हणजे काय, देव म्हणजे काय. प्रज्ञानम ब्रह्म, त्या ब्रह्माची जाण, प्रज्ञा सर्वत्र आहे. ती जाण प्राप्त होणे ही प्रथम स्थिती आहे तुमची. हे ग्रंथ या सर्व गोष्टी तुम्हाला त्याची जाण प्राप्त करून देतात. तुमचे कर्म तुम्हाला त्या ब्रह्माची जाण प्राप्त करून देतात. मग नंतर जेव्हा तुम्हाला उपदेश मिळतो, उपदेश वाक्य दुसरं, तत्त्वम असे, ते ब्रह्म आणि तुमच्यामध्ये असलेलं आत्मतत्व, ज्याला तुम्ही आत्मा म्हणतात, जीव म्हणतात, ते एकच आहे. असे ते वेगळं वेगळं नाही, तेच ते, तेच आहे, हे तेच आहे. कस तो तसा, मी असा आणि हा असा तो तसा, मेक्स नो सेन्स. सत्य कोणी कोणाला उपदेश करू शकेल, तत्त्वम असे, म्हणून याला उपदेश वाक्य म्हणतात. त्यानंतर मनन आणि चिंतन करण्यासाठी तुम्हाला सत्य कळलं, गुरुकडनं ज्ञान प्राप्त झालं, पण तुमच्या अंगलवारने पडलं नाही, त्याच्यासाठी मनन आणि चिंतन करण्यासाठी तिसरं ब्रह्मवाद, आय एम आत्मब्रह्म, मीच आत्मा आहे, मीच तो ब्रह्म आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये तत्त्वम असी, ते आणि हे एकच आहे, हे कळल्यानंतर तुम्ही मनन करून चिंतन करून तो मीच आहे, मीच आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे, हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. परंतु ज्ञान जरी प्राप्त झालं तरी प्रत्यक्ष अनुभव येत नाही. किती जरी ज्ञान प्राप्त केलं तरी जेव्हा प्रत्यक्ष मुलाचा जन्म होतो तेव्हाच आईला आई पडतात. किती पुस्तकं शिकून, ट्युशन्स घेऊन कळत नाही. तसंच आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हे काय, पण चौथा ब्रह्मवाक्य, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. कोणी कोणाला मदत करू शकेल तर काय, तत्त्वम असे. म्हणून भगवद्गीता याच्यातील पहिले 6 अध्याय त्वम, नंतरचे 6 अध्याय म्हणजे 7व्यापासून 12व्यापर्यंत तत्, ते ब्रह्म सांगतात, आणि 13व्यापासून 18व्यापर्यंत असे, ते तेच आहे. 6 अध्याय त्वम सांगतात का, कारण तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय.
पण तुम्ही आधी प्रथम तुमच्यामधला देव जाणा, तो आत्मा जाणा, आणि मगच बाहेर बघा ना. तुम्हालाच कळत नाही आणि बाहेर कुठे शोधताय? तर तुमच्यामध्ये तो सर्वत्र आहे. तो तुम्ही स्वतःमध्ये शोधा आणि मग तुम्हाला तत् ब्रह्म कळेल. आणि ते एकच आहे, ते वेगळं नाही. शेवटचे 6 अध्याय. पहिल्या 6 अध्यायामध्ये प्रथम अध्याय अर्जुन विषाद घेऊन तुम्ही सरेंडर करा. अर्जुनाचा विषाद स्पष्ट केलेला आहे, तसं तुम्ही तुमचा विषाद स्पष्ट करा. शरण जा. तुम्ही गुरुला शरण केल्याशिवाय तुम्हाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही. कंडिशनर बघू तर खरं या गुरुला किती येतं. कितीही असा मनामध्ये संशय ठेवून प्रयत्न करा, ज्ञान प्राप्त होणार. म्हणून प्रथम भगवंतांनी सांगितलंय, तुमच्यातील विषय स्पष्ट करा. या अध्यायामध्ये भगवंत काहीच बोलत नाही, अर्जुनच बोलतो. जेव्हा अर्जुन पूर्णतः त्याला कळतं मला काही कळत नाही, तेव्हा दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या भागामध्ये तो भगवंतांना शरण येऊन म्हणतो, भगवंता मी तुम्हाला पूर्णतः शरण येतो, मला कळत नाही मला काय करावं, तुम्ही मला निश्चित सांगा मी काय करतो. जेव्हा शिष्य गुरुला पूर्णतः शरण येतो तेव्हा गुरु ज्ञान द्यायला सुरुवात करतो. कारण तोपर्यंत काहीही सांगितलं तरी तो ऐकायच्या मनस्थितीतच नसतो, काही उपयोग होत नाही. म्हणून गुरु तेव्हाच ज्ञान द्यायला सुरुवात करतो जेव्हा समोरचा ऐकण्यासाठी तयार असतो. म्हणून भगवंतांनी दुसरा अध्याय ज्ञान योग, ज्याला सांख्ययोग म्हणतात, ते दिलं. परिपूर्ण ज्ञान स्पष्ट आहे. मनुष्य जिथे आहे तिथपासून आत्मसाक्षात्कार प्राप्त होईपर्यंत, आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला मनुष्य कसा ओळखायचा हे सुद्धा शेवटच्या विभागात दिलेलं आहे. 54व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं लक्ष कसं ओळखायचं हे सर्व सांगून सुद्धा अर्जुनाला कळलं नाही. अर्जुनाची द्विधा मनस्थिती तशीच राहील. म्हणून भगवंतांनी तिसरा अध्याय दिला, कर्मयोग. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म करू शकतो. मग कर्म करणं आवश्यक आहे. जगण्यासाठी तुम्हाला कर्म करावंच लागेल. तर मग योग्य कर्म करा. कशाला अयोग्य कर्म करून विनाकारण गुंतता, स्वतःचे आयुष्य वाढवता. योग्य कर्म करा. म्हणून भगवंतांनी कर्मयोग केलं. त्यानंतर ज्ञान कर्म संन्यास. या कर्मयोगाचा उपयोग कशासाठी करायचा? संन्यास प्राप्त करण्यासाठी आणि आत्मज्ञान त्या संन्यासाद्वारे प्राप्त करण्यासाठी. म्हणून कर्मापासून संन्यास, संन्यासापासून आत्मज्ञान, याचं ज्ञान, याची थेरी 4थ्या अध्यायात दिलेली. आणि 5व्या अध्यायात कर्मसन्यास योग. या ज्ञानाचा उपयोग करून, प्रॅक्टिकल करून तुम्ही कर्मापासून अलिप्त व्हा. आणि असं अलिप्त झाल्यानंतर 6वा अध्याय मेडिटेशन, ध्यानयोग दिले. जेव्हा तुम्ही या जगापासून अलिप्त व्हा, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचं आचरण करून स्वतःच्या वासना संपवाल, इच्छा संपवाल, तेव्हा तुम्ही ध्यान साधना करण्यासाठी पात्र व्हा. कुठेतरी आपण जाहिरात वाचायची मेडिटेशन आणि जायचं 15 दिवस 17 दिवस आणि म्हणायचं मला देव कळलं. इतकं का सोपं? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तीनही योगांचा तुमच्या स्वभावानुरूप आचरण केल्यानंतर तुमची ध्यान योगामध्ये जाण्याची स्थिती येते. आणि ध्यान साधना करत जेव्हा तुम्ही शेवटची वासना सोडता, मला देव बनायचंय, ती वासना सोडता, तेव्हा तुम्ही देव बनता. अशा प्रकारे पहिला 6 अध्यायामध्ये भगवंतांनी तुमच्यामधील देव ओळखण्याचं ज्ञान दिलंय. त्यानंतर 7व्या 12व्या अध्यायामध्ये 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. ध्यान केल्यानंतर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं, पण ज्ञान प्राप्त झालं, अक्कल कुठे आली? तुम्हाला प्राप्त ज्ञान
अक्कलेमध्ये रूपांतरित करण्यामध्ये, शहाणपणामध्ये रूपांतरित करण्यामध्ये, प्रत्यक्ष उपयोगात आणून ते ब्रह्म जाणण्यासाठी ज्ञानापासून विज्ञानापर्यंत पोहोचलं. नॉलेज कन्व्हर्टेड इंटू विजडम. जेव्हा तुम्हाला विज्ञान कळेल, त्या ज्ञानाचं विज्ञान कळेल, सत्य कळेल, तेव्हा तुम्ही ते जगा. अक्कल शहाणपण आलं, ज्ञान जगायला सुरुवात केली, आत्मज्ञान जगायला सुरुवात केली. कशासाठी? 8वा अध्याय अक्षर ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? अक्षर आहे. म्हणून भगवंतांनी ब्रह्म कसं आहे याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय, अक्षर ब्रह्म. आणि त्यानंतर 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य. त्या अक्षर ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी राजविद्या दिली आहे. आणि राजगुह्य म्हणजे सर्वात मोठं रहस्य. का? ब्रह्म हे सर्वात मोठं रहस्य आहे. का? सर्वत्र आहे, सर्वकालीन आहे, सर्व श्रुत आहे, तरीही तुम्हाला कळत नाही. म्हणून भगवंतांनी त्याला सर्वोच्च रहस्य म्हणून आणि त्यापर्यंत पोहोचण्याची विद्या दिलेली, राजविद्या राजगुह्य. त्यानंतर अर्जुनाला वाटलं हे ऐकल्यानंतर, अरे मला कळलं बरं काही. म्हणून तो भगवंतांना म्हणतो, भगवंता तुम्ही कुठे कुठे या जगात आहात ते मला स्पष्ट करा. म्हणून विभूती योग दिला. भगवंतांनी ते स्पष्ट केल्यानंतर अर्जुनाला कळलं, अरे मी कुठे बघू इतक्याला, सर्वत्र भगवंतांना. ते भगवंतांना सांगतो, भगवंत तुम्ही एका रूपामध्ये मला दर्शन द्या, जेणेकरून मी तुमचं दर्शन घेईल, तुमचं मनन चिंतन करेल आणि सर्वोच्च स्थितीपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे भगवंतांनी विश्वरूप दर्शन दिलं. त्यानंतर दर्शन तर प्राप्त होतं, पण आपण ती जाण स्वतःमध्ये कायम ठेवू शकत नाही. म्हणून भगवंतांनी भक्तियोग दिलेला आहे की तुमच्यामध्ये कोणतं गुण पाहिजे, तुमच्यामध्ये कोणते भक्तीचे गुण पाहिजे की जेणेकरून ते दर्शन तुम्ही स्वतःमध्ये कायम ठेवू शकाल. म्हणून 35 गुण दिले भगवंत. अशा प्रकारे तुम्हाला तत् कळल्यानंतर, ते ब्रह्म कळल्यानंतर त्याची जाण तुम्ही तुमच्यामध्ये प्रत्यक्ष घ्यायची, तरी स्वतः द्वैत भाव होतो, ते ब्रह्म आणि हा आत्मा. म्हणून भगवंतांनी तिसरा विभाग दिलेला आहे, एकच आहे. 13वा अध्याय. 13वा अध्यायामध्ये भगवंतांनी हे दोन्ही एकच आहे हे स्पष्ट करायला सुरुवात केली. तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं भगवंतांचं आणि त्याचबरोबर परब्रह्माचं, पण तुम्ही ते उपयोगात आणू शकता का? कितपत उपयोगात येईल तुम्हाला? तुम्हाला भक्ती कळली, परंतु योगही कळला, परंतु तरी सुद्धा तुम्हाला असं कॉन्फिडन्स येत नाही, अरे हे काय. म्हणून भगवंतांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग येऊन, क्षेत्र म्हणजे विनाशी, भगवंतांचं विनाशी, त्याचा जन्म होतो, त्याचा मरण होतो. अशा ठिकाणी जिथे ब्रह्म आहे ते क्षेत्र दिलं. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ज्यामुळे हे क्षेत्र निर्माण होतं ते अक्षर, ते स्पष्ट. असं दोघांमधला फरक. त्यानंतर गुणत्रय विभाग, 3 गुण स्पष्ट केले. हे कशामुळे होतं? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांमध्ये फरक कशामुळे? त्रिगुणांमुळे, सत्व रजस तमस, हे स्पष्ट करतं. जेव्हा तुम्हाला क्षेत्र सत्व रजस तमस कळा आणि तुम्ही त्याच्यापासून दूर जाल, मग तेव्हा तुम्ही योग बना. पण पुरुषोत्तम योग, क्षर अक्षर उत्तम पुरुष. तुम्ही क्षर आहात, त्यानंतर तुमच्यामध्ये असलेलं आत्मतत्व क्षर आहात. पण या दोघांच्याही पलीकडे, या दोघांनाही आधार देऊन याच्या पलीकडे ब्रह्म आहे, म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हणतात. क्षर उत्तम पुरुष, म्हणून या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग. इथेच भगवद्गीतेचं ज्ञान संपतं. परंतु ते तुमच्यामध्ये राहत नाही, म्हणून भगवंतांनी पुढचे 3 अध्याय दिले. दैवासुर संपद विभाग योग. दैवी कोण आणि आसुरी कोण
तुम्हाला कळलं पाहिजे. हे सगळं सत्य कळल्यानंतर सुद्धा तुमच्यामध्ये परमनंट ठेवण्यासाठी कळलं पाहिजे दैवी कोण आहे, योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे. म्हणून भगवंतांनी अध्याय दिला. त्यानंतर श्रद्धात्रय विभाग, 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत: सात्विक, राजसिक, तामसिक. हे सर्व ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुमची त्या देवावर श्रद्धा पाहिजे, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. म्हणून तुमची श्रद्धा ही तमसिक पासून रजसिक पर्यंत, रजसिक पासून सात्विक श्रद्धेपर्यंत. अशा प्रकारे जेव्हा श्रद्धा तुमची सात्विक होईल, तेव्हा तुम्हाला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, याच्यावर श्रद्धा परिपूर्ण बसल्यामुळे या जगापासून तुम्ही अलिप्त व्हा, संन्यासी व्हा आणि शेवटी मोक्ष प्राप्त करा. हा 18वा अध्याय याची संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगणार हे स्पष्ट केलेलं आहे आणि 18व्या अध्यायामध्ये ते सांगितल्यानंतर त्याचा सारांश. अशा प्रकारे भगवंतांनी मनुष्य जिथे आहे तिथून त्या सर्वोच्च ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा कम्प्लीट स्ट्रक्चर्ड पाथ दिलेला आहे. तो मनुष्याने जाणला, परिपूर्ण तो उपयोगात नाही आणला, नाही आध्यात्मिक ज्ञानासाठी, पण आपल्या रोजच्या आयुष्यात जरी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तरी मनुष्याचं जीवन हे सफल. भगवंतांनी दिलेलं हे ज्ञान हे परिपूर्ण आहे. शक्य नाही एकदाच तुम्हाला हे कळेल, पण प्रयत्न करा. हळूहळू जितकं पण कळेल तितकं स्वतःमध्ये आत्मसात करा, उपयोगात आणा. पुढच्या स्टेपवर जा, त्याच्या पुढच्या स्टेपवर जा, पुढच्या स्टेपवर. आपोआप तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत. परिपूर्ण ज्ञान प्रत्येक मनुष्याला लागू होतं. कोणालाच माहिती नाही किती, कधी वर्षापूर्वी, किती, केव्हा दिलं. पण आज सुद्धा तुम्ही जर विचार केला तर हे ज्ञान प्रत्येक मनुष्याला लागू होतं. म्हणून ह्या ज्ञानाचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच आपल्याला यश, सफलता.